तर असा होता आमच्या यात्रेचा लास्टचा दिवस. तर सकाळी इथं घरच्या देवांसाठी फुलांची व्यवस्था चालू होती आणि नंतर माझ्या भावंडांकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी रक्षाबंधन इथं साजरा करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना ₹1 न देता देवीच्या पाया पडायला गेले. आणि आमच्या इकडे गूळ आणि खोबऱ्याचा प्रसाद असतो आणि यांचं कॉम्बिनेशन वाव. मामाची भाची असल्याचे कर्तव्य मी आज पार केले. आई कशी लेकीला पैसे देते हे मी आज मामाला सांगणार. यात्रेला सगळ्यांनी घरातून पैसे दिले तर आम्ही काय घेऊ काय नाही असं झालं होतं. म्हणून मी हा बार्बी गर्लचा फोन मला घेऊन टाकला. यात्रेमध्ये मला 4 फॅन्स भेटले. त्यांच्यातून मला एक जणाने हवा दिली. फिर से इनने शॉपिंग की और हमने हवा में बुलबुलें उड़ाए क्योंकि देवी को आने में बहुत टाइम था. तब तक मेरे भाई ने अपना प्यार जताया और मेरे पैरों में पायल पहना दी. आणि बघा कसा लाजतोय. इथं परत रक्षाबंधन झालं त्यावर देवी खाली आली आणि हे जमिनीवर तुम्हाला चादर घोंगडी दिसते ना, तिथे देवी येऊन थांबते. तो देवीचा स्पॉट असतो. देवीला आमच्या इकडे यायला इतका वेळ का लागतो? कारण की देवी संपूर्ण गावामध्ये फेऱ्या मारते आणि तिच्या भक्तांना दर्शन देते. त्यामुळे आमच्या इथे येता टाईम होतो. जेव्हा देवी गावामध्ये दर्शन द्यायला येते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन पण चेंज होत असतात. काय माहिती कसं काय, पण मी ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत. दर्शन वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही घरी निघालो. घरी आलो, मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आलेल्या पाहुण्यांना हाकलून दिलं. म्हणजे यात्रा संपलेली आहे, तुम्ही तुमच्या घरी जा असं सांगितलं. माझ्या प्रिय भावांनी माझी ज्वेलरी हातापायामध्ये घालण्यात मदत केली आणि दिवसभर माझ्या भोवती मस्ती करत बसले. संध्याकाळी पाण्यावरून आल्याच्या नंतर आमच्यासाठी पास्ता, चाय, बिस्किट, नाश्ता तयार होता. नाश्ता करून बाहेर आल्यावर पाहिलं तर इथे मायकल जॅक्सन आले होते. त्यांची कला दाखवण्यासाठी मस्त शो चालू होता. पण कॅमेरा ऑन आहे हे मायकल जॅक्सनला समजलं आणि तो शो सोडून लगेच निघून गेला. पण 2 मिनिटासाठी यांच्यामुळे सर्वांच्या तोंडावरती हसू आलं. छान वाटलं. मग आम्ही गेलो मंदिरामध्ये. तिथे जाऊन आम्हाला देवाची पूजा वगैरे करायची होती. आणि बघा आता हा मंदिर खूप छान दिसतोय. अंधारामुळे इतका स्पष्ट दिसत नाही, पण खरंच खूप छान कलर मारला यांनी. आणि एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, कोणत्याही मंदिरातील मूर्तीला हळदी कुंकू लावू नका. वाटलं तर फुलं वाहा, कारण आपल्या मंदिरातील मूर्त्या व्यवस्थित राहायला हव्यात. त्यामुळे बाय.